हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे गव्हर्नमेंट कडून मित्रांनो इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आलेली आहे फ्रेशर स्टुडंटला. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, ही ऑफिशियल साइट आहे कोणती, इंडियन फार्माकोपिया कमिशन. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर जे इंडियन फार्माकोपिया कमिशन आहे, याच्या थ्रू मित्रांनो इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी दिली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे DHS गव्हर्नमेंटची अपकमिंग महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी येणार आहे, याच्यासाठी आपली स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे. या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे, यावरती व्हॉट्सअप मेसेज करून मित्रांनो तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्सची आपली नवीन बॅच पण आपण स्टार्ट करणार आहोत. तर त्या बॅच मध्ये पण एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. इथे जर आपण इंडियन फार्माकोपिया कमिशन या साइट वरती आल्याच्या नंतर इथे मित्रांनो इंटर्नशिप जी अपॉर्च्युनिटी आलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता MVPI इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी म्हणजेच मेट्रो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. याच्यामध्ये मित्रांनो जे काही मेडिकल डिव्हाइसेस असतात त्याच्या रिलेटेड, सेफ्टी रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे चालतात. आणि मित्रांनो, हा जो मेट्रो व्हिजिलन्स सेक्टर आहे, फार्माकोव्हिजिलन्स ज्या पद्धतीने आहे त्याच्यामध्ये ड्रग सेफ्टी असते, आणि मित्रांनो मेट्रो व्हिजिलन्स मध्ये डिव्हाइस सेफ्टी असते. तर मित्रांनो, याच्यामध्ये खूप साऱ्या अपकमिंग अपॉर्च्युनिटीज आहेत. तर तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब व्यतिरिक्त जर प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुमचं करिअर करायचं असेल आफ्टर फार्मसी, तर मित्रांनो मेट्रो व्हिजिलन्स ही सगळ्यात बेस्ट चॉईस असणार आहे. जसं फार्माकोव्हिजिलन्स आहे त्याच पद्धतीने मेट्रो व्हिजिलन्स पण आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटी अपकमिंग डेज मध्ये इन्क्रीज होणार आहेत. तर मित्रांनो, या प्रोग्राम मध्ये तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, या ऑफिशियल साइट वरती यायचंय. हे ऑफिशियल साइट मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल आणि आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनल वर पण भेटेल. जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या थ्रू आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता मेट्रो व्हिजिलन्स इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी प्रोग्राम 2026. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपला ऍप्लिकेशन लिंक दिलेली आहे. तर इंटर्नशिप प्रोग्राम इथे पोस्टर पण दिलेलं आहे. तर हा प्रोग्राम का जॉईन करायचा, या इंटर्नशिप मध्ये इनरोल का करायचंय, तर पहिलं तर आहे स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन, गेन रिसर्च एक्सपिरियन्स, प्रोफेशनल नेटवर्किंग. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय होतो, म्हणजे तुम्ही बाहेरून जर एखादा कोर्स कंप्लीट केला, सर्टिफिकेट साठी तुम्ही असे कोर्सेस कंप्लीट करता आफ्टर बी फार्म. मित्रांनो, असं जर गव्हर्नमेंट जर तुम्ही अप्रूव्ड कोर्सेस केला तर याचा फायदा काय होतो, जे काही वर्किंग असते ती वर्किंग रिलेटेड नॉलेज तुम्हाला इकडे भेटतं. त्याचबरोबर हे गव्हर्नमेंटचं असतं म्हणजे ट्रू असतं. म्हणजे बाहेर खूप सारे फेक कोर्सेस आहेत, खूप सारी फसवणूक होते, पण याच्यामध्ये स्टुडंटची फसवणूक होणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल. आणि मित्रांनो, बी फार्म नंतर खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. तर तुम्हाला जर अशा गव्हर्नमेंट कडून सर्टिफिकेशन झालेलं असेल तर अशा ज्या अपॉर्च्युनिटी आहेत मेडिकल डिव्हाइसेस मध्ये, खूप साऱ्या IT कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत, तुम्हाला तिथे 100% इझिली जॉब भेटणार आहे. तर त्याच्यासाठी ही जी अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, तुम्हाला मिस नाही करायचं, याच्यासाठी अप्लाय करायचंय. तर मित्रांनो, जर स्टुडंटला अप्लाय करायचं असेल तर याच्यामध्ये लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जी असणार आहे मित्रांनो, ती 15 जून 2026 ही लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे. ही डेट जी आहे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्या आधी मित्रांनो गुगल फॉर्म थ्रू तुम्हाला इकडे अप्लाय करायचंय. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जे लोकेशन असणार आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर IPC चे लोकेशन छत्रपती संभाजीनगरला आहे, त्याच्यानंतर वर्ध्याला आहे, त्याच्यानंतर नवी मुंबईला आहे, ठाणेला आहे. आणि तुम्हाला जर मेन इंडियन फार्माकोपिया कमिशन गाझियाबादला जाऊन जरी करायचं असेल इंटर्नशिप तरी पण करता येतं. तर याच्यामध्ये अप्लाय कोण करू शकतं, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फार्मास्युटिकल सायन्स, म्हणजे ज्या स्टुडंटचं बॅचलर इन फार्मसी झालेलं आहे, मास्टर इन फार्मसी झालेले, असे फार्माचे सर्व स्टुडंट याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. फ्रेशर स्टुडंट अप्लाय करू शकतात, त्याच्यानंतर पास आउट स्टुडंट पण इकडे अप्लाय करू शकतात. ही ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक आहे, ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो इंटर्नशिपची जी फीस असणार आहे ती फीस आपण बघू. इथे खूप कमी फीस असणार आहे कम्पेअर टू प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जास्त फीस आहे. त्याच्यासाठी मित्रांनो ही अपॉर्च्युनिटी मिस नका करू. जर तुम्हाला इंटर्नशिप 3 महिन्यासाठी करायची असेल तर मी तर सजेस्ट करेल की सर्वांनी 3 महिन्यामध्ये करून घ्या. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन झाल्याच्या नंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप साऱ्या कंपनी तिथे अप्लाय करा, तिथे तुम्हाला जॉब भेटेल इझिली. तर 3 महिन्यासाठी इथे जे फीस आहे ते 3,000 आहे, 6 महिन्यासाठी 6,000 आणि 1 वर्षासाठी इंटर्नशिप केली तर 12,000 इकडे फीस असणार आहे. तर मित्रांनो ही इन डिटेल आहे. तर मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचा ते पण मी थोडक्यात इकडे दाखवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मेट्रो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी 2026. तर मित्रांनो इथे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असेल या पण सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित दिल्यात. अटेंडन्स किती असेल, क्वालिटी किती असेल असली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी इथे दिल्यात, ह्या व्यवस्थित तुम्ही रीड करा आणि त्याच्यानंतर हे जे ऍप्लिकेशन आहे ती व्यवस्थित मित्रांनो फिल करा. इकडे तुम्हाला इथे मित्रांनो तुमचं नाव ऍड करावं लागेल, त्याच्यानंतर ईमेल आयडी ऍड करावा लागेल, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं जे काही कॉन्टॅक्ट डिटेल आहे ते ऍड करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो इन्स्टिट्यूट नेम अँड प्लेस तुमचं कॉलेजचं नाव असेल, त्याच्यानंतर तुमचं सिटी असेल, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला बी फार्म एम फार्म असेल तर हा ऑप्शन फर्स्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो स्पेसिफिक ऍज पर अबो मेन्शन, तर मित्रांनो इथे बी फार्म फार्मसी डिग्री तुम्ही मेन्शन करू शकता. आणि इंटर्नशिप तुम्हाला ड्युरेशन किती ड्युरेशन साठी करायचंय ते ड्युरेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. आणि ते जे मंथ दिले इथे तुम्ही बघू शकता. आता जून चालू आहे, जुलै ते ऑक्टोबर याच्यामध्ये तुम्हाला हे 3 महिन्याचं तुम्ही सिलेक्ट केला तर हे ड्युरेशन तुमचं इकडे राहणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता इंटर्नशिपचं जे लोकेशन असणार आहे ते तुम्ही कुठे सिलेक्ट करणार. तर इथे मित्रांनो जर तुम्हाला गाझियाबाद जे मेन लोकेशन आहे तिथे जर सिलेक्ट करायचं असेल, तिथे जाऊन इंटर्नशिप करायची असेल तर तुम्हाला प्रेफरन्स देता येणार नाही. तुम्हाला गाझियाबाद सिलेक्ट केलं तर तिथेच जावं लागेल. पण जर तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचा आहे तर इथे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे हे जे अवेलेबल लिस्ट आहे तर त्या लिस्ट नुसार इथे हे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला प्रेफरन्स ऑप्शन येईल. प्रेफरन्स ऑप्शन मध्ये आपल्या महाराष्ट्रातले 4 लोकेशन आहेत. वर्धा एक आहे, छत्रपती संभाजीनगर एक आहे, नवी मुंबई एक आहे आणि ठाणे एक आहे. तर तुम्हाला जे जवळ पडेल ते ऑप्शन फर्स्ट द्या. जसं इथे प्रेफरन्स फर्स्ट देत आहे ना, तुमच्या घराजवळ जे असेल ते ऑप्शन फर्स्ट द्यायचंय, त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड. जिथे वॅकन्सी म्हणजे जागा जास्त असतील, स्टुडंट अप्लाय कमी करत, ते तुम्हाला इझिली भेटून जाईल. त्याच्यानंतर तुमचं प्रिव्हियस सेमिस्टरचं मार्कशीट आलेलं असेल ते तुम्ही इथे अपलोड करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो इथे सेल्फ डिक्लेरेशन विथ प्रोव्हिजनल सर्टिफिकेट एनओसी इथे ऍड करायचंय, कॉलेजमधून तुम्हाला ते भेटू शकतं. त्याच्यानंतर तुमचा रिझ्यूम इकडे ऍड करायचंय. तर मित्रांनो ही जी अप्लिकेशन प्रोसेस होती आणि मित्रांनो इंडियन फार्माकोपिया कमिशन कडून ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. तर मित्रांनो जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्टुडंट म्हणतायत की स्कोप कमी आहे, जॉब भेटत नाहीये, तर मित्रांनो अशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. चांगल्या ठिकाणाहून तुम्हाला इंटर्नशिप करावं लागेल जेणेकरून तुम्हाला ऍज अ फ्रेशर जॉईन होण्याची अपॉर्च्युनिटी भेटेल. आणि मार्केटमध्ये फसवणारे खूप सारे लोक आहेत, तर तसल्या लोकांकडून फसण्यापेक्षा असे गव्हर्नमेंटचे जे इंटर्नशिप कोर्सेस आहे कमी फीस मध्ये तुम्हाला जास्त नॉलेज भेटतं आणि मेट्रो व्हिजिलन्स जे असणार आहे ते फ्युचर असणार आहे. खूप साऱ्या वॅकन्सी याच्यामध्ये इन्क्रीज होताना आता दिसत आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही फार्मासिस्ट असताल तर फार्मसीचं सगळ्यात बेस्ट चॅनल जे आरडी फार्मा आहे त्याला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि मित्रांनो तुम्हाला जर डीएचएसच्या वॅकन्सीमध्ये तुमचं गव्हर्नमेंट फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो हा जो आपला ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. त्याचबरोबर फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स करायचा असेल तरी पण मित्रांनो या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. थँक्यू ऑल.